Thank you so much, all of you. Thank you so much, Tusharji Shinde sir. धन्यवाद मॅडी सर. तर मॅचच्या दिशेने आपण वळूया. पहिलं सत्र आणि महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये अवघी 4 षटकांचा. जीवन 11 बापदेव पाले आणि त्यांच्या विरोधामध्ये भूमी 11 कुंदेमध्ये लढत आपल्याला पाहायला मिळते. आणि पहिलाच बॉल भूषण बॉलिंग मार्क वरती कुंदे संघाने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि पहिल्याच बॉलवर शॉट फाईन निघला चांगला झेल. पहिल्या विकेटचं पतन. आदरणीय गिरीशजी भोईर आणि गणेशजी रमाळे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि विनंती आहे की आपण मंचावरती यायचंय. मोस्ट वेलकम. पहिल्या विकेटचं पतन झालं. दरम्यान पहिल्या बॉलवरती गोल्डन लेगचा शिकार झालेला आपल्याला पाहायला मिळाला. तो बॅटर विशाल. 4 ओवर का मुकाबला होगा और पहली गेंद पर यहाँ पर विकेट प्राप्त करते हुए गेंदबाज भूषण आते हुए. पहला ओवर ये मैंडेटरी पावर प्ले का होगा. देखिए ड्यू फैक्टर देखिए अगर पूरे मैदान में पूरी तरह से ड्यू यहाँ पर नजर आता हुआ. कैमरामैन थोड़ा स्ट्रगल करते हुए नजर आएंगे अब यहाँ से अगले आने वाले कुछ समय में. 12 बजकर लगभग 28 मिनट हो चुके हैं. अब चलिए थोड़ा फास्ट के लिए जो नए बैट्समैन आएंगे उनको थोड़ा फास्ट खेलना होगा. ध्यान दीजिए. यस टाइमिंग ऑन होगा. ध्यान दीजिए. तो इस बार अच्छा शॉट पावर प्ले का ये अच्छा इस्तेमाल किया है बल्लेबाज ने. गेंद अब निकल गई सीधे बाउंड्री लाइन के बाहर. पहला टिप्पा खाकर 4 रनों के लिए. मिनट अब हो चुके हैं. लगभग 3 मिनट आपने खर्च किए केवल 2 गेंदों के लिए. सामने की तरफ लॉप किया. इस बार लॉन्ग ऑफर फील्डर मौजूद. एक बेहतरीन कैच. दूसरे विकेट का यहां पर पतन होता हुआ. 4 रन पर केवल ये दूसरा झटका. बीजेपी माथेरान अध्यक्ष. ये शहबाज चाचा बुबेरे, साथ ही साथ अखिल भाई बुबेरे, कैसर भाई बुबेरे और फैसल भाई बुबेरे और ग्रामस्थ मंडल बुबेरे. देखिए बहुत मेहनत हर एक सदस्य की इस प्रतियोगिता में. विकेट 4 विकेट. पहला ओवर यहाँ पर मैंडेटरी पावर प्ले का. यहाँ पर भूषण आते हुए बॉलिंग मार्क पर और 2 विकेटें उन्होंने चटकाई. थोड़ा फास्ट के लिए देखिए बार बार एक की अनाउंसमेंट नहीं की जाएगी. ध्यान दीजिए क्योंकि 12 बजकर अब लगभग 30 मिनट हो चुके हैं और दूसरे राउंड का पहला मुकाबला फिलहाल मैदान के अंदर. बल्ले का बाहरी सिरा शॉट. थर्ड मैन एक्शन में आता हुआ. अच्छी गेंद. भूषण फिलहाल इंप्रेस करते हुए नजर आ रहे. कुंदे टीम के लिए बहुत ही बेहतरीन प्रदर्शन अब तक रहा है. पिछली 4 गेंदों में केवल 4 रन खर्च किए और 2 विकेटें इंपॉर्टेंट उन्होंने चटकाई. 1 विकेट पहली गेंद पर, फिर चौका आया, फिर दूसरी विकेट आई तीसरी गेंद पर और फिर डॉट बॉल.
पैरों पर टकराई ये गेंद, अच्छी गेंद थी। एक और डॉट बॉल की समाप्ति फिलहाल बीच मैदान में भूषण देखिए इंप्रेस करते हुए। बारक्या बहुत ही घातक बल्लेबाज है जो अक्सर बड़े हिट के लिए जाने जाते। एक बारक्या कामले और अब ये बारक्या मैदान में पाली टीम के। इससे पहले मुकाबले में बहुत ही खतरनाक बल्लेबाजी इन्होंने की। वही बारक्या नाम का ये बल्लेबाज मैदान में टैप करने का प्रयास। ये देखिए विकेट, विकेट मिल सकती थी यहाँ पर रन आउट की। रिस्क नहीं लेना चाहते बल्लेबाज। पहले ओवर का खेल समाप्त। पहले ओवर के बाद 4 रन 2 विकेट के नुकसान पर कुंदे टीम एक देखिए इकट्ठा मत होइए प्लीज। तुरंत अपना गेंदबाज चुनिए और मुकाबले की शुरुआत करिए। चलिए चलिए भाई, कुंदे टीम थोड़ा फास्ट के लिए स्टॉप वॉच ऑन है आपका। अब लगभग 5 मिनट से अधिक समय हो चुका है पहले ओवर के लिए। तो चलिए देखिए यहाँ पर लक फैक्टर ऑन हो चुका है। अब गेंद सीधे निकल गई है पीछे। लक फैक्टर ऑन, मिलेंगे रन 4। भाग्य क्या मिला, 7 और आता हुआ चौका। माइक भाई पटेल इनके ओर से, माथेरान इनके ओर से मैडी सर देखिए इनके लिए 500 रुपए का नकद इनाम। चलिए आइए मैडी सर, 500 रुपए का इनाम लीजिए, धनराशि आपको मिली है। विनोद आते हुए फिलहाल बॉलिंग मार्क पर ओवर नंबर 2। पहली गेंद पर 22 का चौका मिला नसीब के साथ। इस बार बाहरी सिरा लगा बल्ले का। शॉट थर्ड मैन आता हुआ फिर एक बार एक्शन में। शॉट थर्ड मैन को बहुत व्यस्त रखा है इस मुकाबले में फिलहाल। अच्छी गेंदबाजी। डॉट बॉल का यहां पर पतन होता हुआ। विनोद पटकी हुई गेंद थी, ऑन साइड पर हुक किया और ये चौका इन्होंने बुक किया। फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर गेंद निकल गई है, दन दन करती हुई सीमा पार। मिलेंगे 4 टोकरी से। हुक किया था शॉट फाइन लेग के ऊपर से, डीप फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर और ये 4 रन इन्होंने बुक किए। चौके के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 12 पर। इस ओवर में पहली गेंद पर 22 का चौका मिला, फिर डॉट बॉल और अब फाइन लेग के बाहर 4। अब इस बार में स्टामिंग, गेंद हवा में। विकेट कीपर ने यहां पर बड़ी गलती की भाई। ये क्या कर दिया आपने, खुद भूषण दादा थे वहां पर। देखिए इस टीम के मुख्य खिलाड़ी और रेड हुड होटल माथेरान, माइक भाई पटेल इनकी ओर से 500 रुपया हमारे लिए भी आए। क्या बात है, थैंक यू सो मच।
माथेरान जब जाएगा अब रेड हुड होटल पर जरूर विजिट करिए। जिस प्रकार जिक्र किया था मैडी सर ने, उसी तरह ही देखिए जितनी प्रशंसा, यस दिलदार है हमारे, देखिए दिलदार व्यक्तिमत्व। और माइक भाई पटेल इनकी ओर से 500 रुपए का नकद इनाम। विनोद ड्राइव करने का प्रयास, इस बार फील्डर है वहां पर डीप लॉन्ग ऑफ पर मौजूद, उठाकर फेंकेंगे लेकिन बैकअप थोड़ा दूर होगा, बाल बचे। तो चलिए ओवर की समाप्ति, 2 ओवर का खेल समाप्त। 2 ओवर के बाद 14 रन 2 विकेट के नुकसान पर, 14 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर सेकंड ओवर। टीम जीवन 11 बापदेव पाली। तो चलिए 2 ओवर का खेल समाप्त। 2 ओवर के बाद माइक भाई पटेल 6 गेंदे 6 छक्के यहां पर बल्लेबाज दागते तो 11,000। भाई ये गोरेगांव की स्पर्धा यहां पर होटो से नहीं नोटों से बात होती है। माइक भाई पटेल देखिए कितने प्राइज लगा रहे, देखिए यहां पर ऑन साइड पर इस बार बढ़िया शॉट, फील्डर है लेकिन डीप स्क्वायर लेग पर उठाकर फेंकेंगे, दूसरे के लिए निकल पड़े भाई ये बल्लेबाज देखिए नॉन स्ट्राइकिंग एंड पर, आधे विकेट तक पहुंच चुके थे लगभग। देखिए हमारे फैसर भाई होंगे, कैसर भाई, अखिल भाई बुबेरे, शहबाज चाचा बुबेरे होंगे और तमाम उमर 11 गोरेगांव, सभी की बहुत मेहनत इस प्रतियोगिता में। 15 रन हो चुके स्कोरबोर्ड पर। पहली गेंद पर सिंगल आई सदानंद, फुल टॉस, ये बीमर हो सकती है। हाँ भाई हाँ, इट्स अ वेस्ट आई बीमर, ये नो बॉल करार किया अंपायर ने। और रन कितने होंगे देखना पड़ेगा यहाँ पर, शायद 2 रन मुकम्मल, 9+2 3 रन यहाँ पर देखिए मिलेंगे। 18 पर स्कोर कार्ड। फ्री हिट गेंद, अब पूरी तरह से बड़ा हिट खेलने का बड़ा अवसर बल्लेबाज के पास होगा। और 18 रन स्कोरबोर्ड पर पहला सत्र खेल का। 4 ओवर का मुकाबला। एक्शन रिप्ले देखिए, कमर के ऊपर ये लगभग चेस्ट लेवल पर गेंद थी, नो बॉल करार दिया अंपायर ने। ऑन साइड पर खेलने का प्रयास, फ्री हिट गेंद थी, केवल 1 रन यहां पर प्राप्त किया जाएगा। फ्री हिट बॉल पर बड़ा हिट नहीं लगा पाए बल्लेबाज। दूसरी लीगल गेंद थी, 2 गेंदों में अब तक 5 रन खर्च चुके हैं सदानंद और 19 रन टोटल स्कोरबोर्ड पर फिलहाल। जीवन 11 बापदेव पाली टीम, जो टीम यहां पर पेनल्टी के साथ उतरी थी मैदान में, लेकिन अब फिलहाल दूसरे राउंड का पहला मुकाबला खेलती हुई नजर आ रही है हमें। दूर रखा गया, इस बार ड्राइव करना चाह रहे थे बल्लेबाज, अच्छा शॉट, डीप कवर पर फील्डर मौजूद। ऑन ऑर्थोडॉक्स थ्रो तो रहा साताबा, थोड़ा अलग अंदाज में थ्रो किया। देखिए उम्बारली के प्रेम भोईर अक्सर ऐसे थ्रो करते हैं ऑन ऑर्थोडॉक्स एक्शन में। सिंगल के साथ टोटल आगे 20 पर फिलहाल टोटल 20 रन। थैंक यू सो मच। माइक भाई पटेल, आपका हम शुक्रिया अदा करेंगे। 500 रुपए का जो नकद इनाम उन्होंने हमें दिया। और इस बार देखिए गेंद हवा से वार्तालाप करती हुई मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। स्वागत है माइक भाई पटेल आपका 6 के साथ। छब्बीस रन टोटल स्कोरबोर्ड पर। और देखिए इतने ड्यू फैक्टर में भी हमारे कैमरामैन कैसे कवर कर रहे हैं गेंद को। छक्के के साथ टोटल आगे 26 पर। स्लॉट में नहीं आई, इस बार जड़ में डालने का प्रयास। शॉर्ट थर्ड के खिलाड़ी शॉर्ट फाइन पर आकर गेंद को रुकाएंगे, केवल प्राप्त होगा एक सिंगल। इस ओवर से अब तक 13 रन आए।
3 चौके के लिए 500 रुपए का इनाम। माइक भाई पटेल, माथेरान जाओगे तो उनके होटल को एक बार विजिट करिए आप। लेकिन माथेरान अब जाएगा कौन भाई इतनी ठंड में। ओ बढ़िया शॉट, गैप में खेला, एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के बाहर, एक्स्ट्राऑर्डिनरी शॉट। ये गेंद निकल गई बाउंड्री लाइन के बाहर। 3 ओवर का खेल समाप्त। 3 ओवर के बाद 31, 2 विकेट के नुकसान पर 31, लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर थर्ड ओवर। टीम G1 11 भापदेव पाली। बडवल बी प्लस टीमचे कॅप्टन आणि जोवेली संघाचे कॅप्टन आपण या। चलिए दोनों टीमों के कप्तान। 4 ओवर के बाद पहला सत्र जैसे खत्म होगा, टॉस की प्रक्रिया की जाएगी। यदि जो कप्तान यहाँ पर नहीं होंगे उन्हें 2 गेंदों की पेनल्टी दी जाएगी। कल ऐसे ही ड्यू फैक्टर होते हुए 65 चेस किए कुंदे टीम ने, पेंदर टीम ने। चलिए रायगढ़ से आई थी पेंदर टीम और बड़ी दूर से आए थे पेंदर यानी पनवेल पेंदर रायगढ़। और अच्छा मुकाबला हुआ था, लेकिन इसी बीच मैदान में तीसरे विकेट का पतन। चलिए आखिरी ओवर लेकर आए गेंदबाज रोशन और पहली ही गेंद पर उन्होंने चटकाई विकेट। तीसरा बल्लेबाज मैदान के बाद। और चलिए जोवेली टीम के कप्तान यहां पर आ चुके। खरतर आज सचिन धुळे यांचा वाढदिवस आहे। प्रथमतः संपूर्ण ग्रामस्थ मंडळ गोरेगाव आणि आमच्या फ्रेंड्स चषक गोरेगावच्या वतीनं, कॉमेंट्री पॅनलच्या वतीनं सचिन दादा तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। एकविराची आणि प्रार्थना करतो तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि जोवेली गावासाठी तुमचा खेळ असा बहरत राहो। आणि येस आमचे शहबाज भाई बुबेरे, अखिल भाई बुबेरे, कैसल भाई बुबेरे आणि फैसल भाई बुबेरे, आमच्या बुबेरे फॅमिली कडून देखील तुम्हाला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा। विश यू मेनी मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे। चलिए 3.1 ओवर का खेल समाप्त। 31, 3 विकेट के नुकसान पर। बुबेरे परिवार की बहुत मेहनत इस प्रतियोगिता के लिए। हाई बैंड से फिर एक बार आखिरी ओवर की अगली गेंद लेकर रोशन आगे बढ़ते हुए ऑन साइड पर खेलना चाह रहे थे। बैकवर्ड ऑफ स्क्वायर लेग से खिलाड़ी बड़ी तेजी से आए, उठाकर फेंकेंगे तब तक केवल 1 रन होगा। इक्का दुक्का सिंगल डबल से स्कोर कार्ड अब आगे। पिछले ओवर में जरूर अच्छे खासे रन बने, तकरीबन 17 रन आए। उससे पहले 6 और उससे पहले 4। पहले ओवर में 4, 2 विकेट के नुकसान पर भूषण, फिर विनोद आए 6 का ओवर, फिर सदानंद आए 17 रन कच के। और अब रोशन अच्छी गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं हमें। लेकिन इस बार गेंद तारामंडल में टिमटिमाते तारे जैसे गेंद निकल गई सीधे बाउंड्री लाइन के बाहर। वाइड लॉन्ग ऑन के ऊपर से दागा ये शानदार 6 रन। ले बेटा क्या बात है। सोशल मीडिया पर एक दिन में कोई स्टार हो सकता है, इसका बहुत ही बढ़िया एग्जाम्पल है ये। बहुत यार पटकी हुई गेंद स्मैश करना चाह रहे थे। अच्छा शॉर्ट फील्डर वहां पर, हो अनुमान नहीं लगा पाए। ये ड्यू फैक्टर जो है वो बहुत बड़ा इंपैक्ट डाल रहा है। देखिए इस मुकाबले में फील्डर थे वहां पर लेकिन अनुमान नहीं लगा पाए। और अब टोटल तेजी से आगे लगभग 42 रन स्कोर बोर्ड पर। यस दीजिए।
चौका चढ़ा यहां पर। पिछली 2 गेंदों में 10 रन लगभग वसूले गए। ऑन साइड पर मिस टाइमिंग, गेंद दवा में, विकेट कीपर गेंद के नीचे, यहां पर गलती की कोई गुंजाइश नहीं। 42 रनों पर लगता हुआ चौथा झटका। क्या देखिए, ये महत्वपूर्ण बल्लेबाज जब मैदान के बाहर लगभग 170 के स्ट्राइक रेट से रन बनाए इन्होंने। 10 गेंदों में 17 रनों के एक बहुत ही बेहतरीन पारी खेली। शॉर्ट बट स्वीट इनिंग। पिछली 2 गेंदों में 10 रन वसूले थे इन्होंने और उसी बल्लेबाज को चलता किया। आखिरी गेंद इस सत्र के लेकर रोशन फिर से एक बार आगे मुड़ते हुए बॉलिंग मार्क पर। 42 रन स्कोरबोर्ड पर है। एक फाइटिंग टोटल में कहूंगा यहां पर सेट कर दिया है पाली टीम ने। चलिए, ओवर द बॉल सेट इस बार। लॉन्ग ऑफ के खिलाड़ी बनेंगे दर्शक, उनके मस्तक पर मिली दस्तक। गेंद सीधे लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर, मिलेंगे 6 रन। मैच बॉल दीजिए प्लीज। जो पुरानी गेंद अब बाउंड्री लाइन के बाहर गई है, दर्शकों से निवेदन है वो प्लीज मैदान में अवेलेबल करके दीजिए, क्योंकि पावर प्ले के ओवर के बाद जब गेंद की रिक्वायरमेंट होती है तब पुरानी गेंद देनी पड़ती है। पहले सत्र का खेल समाप्त। 48 लगे स्कोरबोर्ड पर और 49 का टारगेट होगा। चलिए, अगले मुकाबले की टॉस की प्रक्रिया हम करेंगे। जोवेली टीम के कैप्टन आइए और बडवल बी प्लस टीम के कप्तान चलिए। बडवल ब प्लस संघाचे कर्णधार आपल्याला जोडले गेलेले आहेत। मी विनंती करतोय जोवेली संघ कर्णधार आपण देखील त्वरित टॉसच्या प्रक्रियेसाठी यायचं आहे। बदन जी पटेल भाई के शुभ हाथों से हम टॉस करेंगे। मदन भाई पटेल इनके शुभ हाथों से हम करेंगे टॉस। कॉल बडवल बी प्लस टीम के कप्तान करेंगे। हेड्स आ चुका है, यानी टॉस जीता है जोवेली टीम के कप्तान ने। टॉस जीता है, क्या डिसीजन होगा? 4 ओवर का मुकाबला। चेस करो। तो चलिए, बहुत सारी शुभकामनाएं आपको। दैट्स द न्यूज़ फ्रॉम द टॉस बॉक्स। टॉस won by team Zoveli and they elected to bowl first। तो चलिए, खेल के पहले सत्र में बडवल बी प्लस यहां पर बल्लेबाजी करती हुई नजर आएगी। दोस्तों कहीं मत जाइए, देखते रहिए, जुड़े रहिए इस प्रतियोगिता के साथ। उमर 11 गोरेगांव और ग्रामस्थ मंडल गोरेगांव आयोजित आप देख रहे हैं फ्रेंड्स ट्रॉफी गोरेगांव 2026 की एक शानदार प्रतियोगिता। और चलते कमेंट्री बॉक्स में अब होगा परिवर्तन। माइक्रोफोन पर हम इनवाइट करते बदलापुर कमेंटेटर एसोसिएशन के सदस्य, हमारे करीबी दोस्त, और इस प्रतियोगिता में पहले रात से आखिरी रात तक जिनकी आप आवाज सुनोगे, सुनते बदलापुर के एक शानदार कमेंटेटर तुषार जी सिंधे सर को। खेल के दूसरे सत्र को जैसी शुरुआत होगी, सुनते अगले मुकाबले की कहानी तुषार सिंधे सर की जुबानी। थैंक यू। सागर भगत विनंती आहे कॉमेंट्री बॉक्स सोबत संपर्क साधा। चला, बॅटर पाठवा मैदानामध्ये, विनंती आहे त्वरित बॅटर मैदानावरती पाठवायचे। सागरजी फराड आपल्याला विनंती, आपण कॉमेंट्री बॉक्स सोबत संपर्क साधा, विनंती आहे।
हॅलो. तर मोहन भाई यांचं देखील आगमन झालंय. मेडिकलवाले मोहन भाई त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला स्पीडअप करा. मैक भाई पटेल यांच्या वतीने आपण पाहतोय जो संघ फायनल जिंकेल त्या संघासाठी एक दिवस तिकडे अगदी राहण्याची खाण्याची सगळी सोय त्यांच्या वतीने करण्यात येणार आहे. आणि संपूर्ण आयोजन कमिटी आणि मॅडी धुळे सरांसाठी देखील त्यांच्या वतीने त्या ठिकाणी राहण्याची आणि खाण्याची सोय असणार आहे. माथेरानसाठी मात्र रेड हुड हॉटेल आणि तिथे मात्र सगळी सोय आपली केली जाणार आहे. जो संघ फायनल जिंकणार त्यांच्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे. सन्माननीय मैक भाई पटेल यांच्या वतीने ही सर्वांसाठी सुवर्ण संधी आहे. धन्यवाद तुषारजी शिंदे सर. आजच्या दिशेने आपण जाऊ कारण दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याला या ठिकाणी सुरुवात झाली आणि आता पहिल्याच बॉलवरती हा नशिबाचा चौकार. धावा मिळतील 4 भूमी 11 कुंदे टीमला. या सत्रामध्ये आपण पाहिलं तर 48 धावा बनवण्यात आल्या आणि आता 49 धावांचं टार्गेट असताना पहिल्या बॉलवरती चौकाराला सुरुवात धमाकेदार पाहायला मिळाली आहे. एका बाजूला जीवन 11 जय बापदेव पाली आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना आता द्वितीय सत्रामध्ये भूमी 11 कुंदे हा संघ आपण पाहतोय. लेफ्ट हँडेड बॅट्समन तेजस, गोलंदाज परेश शागेस. या दरम्यान लाईन चेक केली जाईल. अंपायर सिग्नल बाईट बॉल आउटसाइड द ऑफस्टम हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. तोपर्यंत अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल. या दरम्यान आपण पाहिलं तर पहिले षटक आणि या पहिल्या षटकात आणखीन एक वाईट बॉल बॅक टू बॅक 2 वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतील. खरं तर निरंजन सावंत सर सध्या मैदानाच्या आतमध्ये मुख्य पंचाच्या भूमिकेत आणि बाळा माने सर, सचिन धुळे जोबेली गावचा अप्रतिम एक खेळाडू रुपेश शेठ पाटील आणि आशुष शेठ पाटील यांच्या वतीनं सचिन शेठ धुळे यांना भरपूर साऱ्या शुभेच्छा वाढदिवसाच्या आणि अनमोल भाई धुळे यांच्या वतीनं देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा. संपूर्ण टोंढरे गावाच्या वतीने या ठिकाणी त्याला शुभेच्छा येतात. सचिनजी अनंत धुळे यांचाच वाढदिवस. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. पहिला चेंडू चौकार आल्यानंतर आपण पाहिलं तर आउटसाइड ऑफ स्टंप एक चेंडू वाईड आला. त्यानंतर 1 बाउन्स देण्यात आलाय पंचच्या वतीनं. गोलंदाज परेश, राऊंड विकेट. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न कवच्या दिशेने आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये चांगलं जज करतायत. अनुमान त्याने चांगला लावलेला आहे आणि एक साधा सोपा झेल टिपर असताना पहिला धक्का लागेल टीम भूमी 11 कुंदे संघाला. फलंदाज बाद. अत्यंत दर्जेदार मॅचेस आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आजची रजनी आपण जर पाहिली तर दुसरी आणि या दुसऱ्या रजनीमध्ये अनेक चांगले चांगले दिग्गज संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. खरं तर सेकंड राऊंड मधून हा पहिला सामना एका बाजूला टिटवाळाला बिलॉंग करणारा टिटवाळा परिसराला भूमी 11 कुंदे आणि त्या दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर जीवन 11 जय बापदेव पाली भिवंडी पनवेल विभागाला बिलॉंग करणारा संघ आपण पाहतोय. चांगली मॅच. खरं तर दोन्ही संघाने एक एक सामना ऑलरेडी जिंकलेला आणि आता सेकंड राऊंड मधून हा पहिला सामना कव्हर करत असताना धाबत संख्या धावफलकामध्ये 6. भूषण आलेत न्यू बाटर मैदानामध्ये अविनाशच्या साथीनं. वडव्या पाटे वड स्टोक
बॉल साईड लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. टायमिंग प्रॉपर आणि चेंडूने केले हवाई सफर. बॉल सीमा पार. इट्स मॅक्सिमम. पॉवरफुल षटकार. फटका आपल्याला पाहायला मिळाला. मागचा पाय वाकोला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. शेवटपर्यंत बॉलला फॉलो करण्याचा प्रयत्न केला. आमचे ऑफिशियल कॅमेरामॅनचं सुद्धा कौतुक व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त क्लिअरिटी. ओम साई MTC स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंट याच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कव्हर करतोय. सलग 5 रात्रीमध्ये सागर फराड अँड ऑल टीम चं विशेष कौतुक केलं पाहिजे. धाबसंख्या फलकापती 12. हो या ठिकाणी आपण पाहतो व्हेरिएशन अप्रतिम पाहायला मिळालं. गोलंदाज बरेच पडल्यानंतर थोडीशी गती कमी केली आणि खरं तर थोडस नॅचरल अँगल क्रिएट करत असताना हलकासा चेंडूने या ठिकाणी वळण घेतलं आणि ST रक्षक चेंडूला गॅदर करत असताना डॉट बॉल. जबरदस्त सामना. चौकार षटकार. 1 विकेट. त्यानंतर 2 चेंडू अतिरिक्त वाईड आपल्याला पाहायला मिळाले आणि आता आलेला हा डॉट बॉल. धाबसंख्या 12. शेवटच्या अंतिम 2 बॉल शिल्लक. स्टील 2 टू गो. बरोबर मध्यरात्रीपासून आपण पुढे आहोत आणि हा सामना प्रेक्षकांच्या आवडीचा आपल्याला पाहायला मिळतोय. भन्नाट वेग बरीटनुसार षटक हाताळावं लागेल. त्याला माहिती आहे. कदाचित 12 धाबा पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर धमाकेदार सुरुवात केली होती. 48 धाबा बनवल्या. त्यानंतर पहिल्या षटकामध्ये आता 12 धाबा खर्च केल्यानंतर कुठेतरी या धाबासंख्येला रोख लावण्याचा प्रयत्न करायचे. याच अनुषंगाने गोलंदाजी करावी लागणार आहे ती परेशला. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आणि आता शेवटचा अंतिम बॉल. जीवन 11 जय बापदेव पाली वर्सेस भूमी 11 कुंदे. भूषणदादा रोहडे यांचा संघ. पुन्हा एकदा आपण पाहतो चेंडूला फॉलो करण्याचा प्रयत्न. संपर्क नाहीये. खरं तर आपण पाहतो पाठलाग केला होता परंतु अंपायर सिग्नल बाईट बॉल. बाईट बॉल साठी कोणत्या प्रकारचा रिव्ह्यू नसणार आहे लक्षात असू द्या. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल आणि आता अतिरिक्त धाव मिळेल. पडल्यानंतर आपण पाहतोय रिटर्न क्रीजचा थोडस बाहेर आउटसाइड ऑफ स्टंप. एक्झॅक्टली अगदी आपण पाहतोय प्रॉपर डिसिजन. निरंजन सावंत सर गेली कित्येक वर्ष आपण पाहतो एक दांडगा अनुभव. निरंजन सावंत सर असतील, फिरोज खान सर असतील आणि बाळा माने असे आपले 3 ऑफिशियल पंच. लेट कटचा फटका. बॉल चला स्वीपर रिजन बॅकवर्ड पॉइंटला. धन 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 करत जणू काही जमिनीला गुदगुल्या करत बॉल सीमा पार जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील धाबाच्या. तुम्ही जरा बघा. प्रयत्न केलाय. खरं तर म्हटलं जातं ना प्रयत्न करून चुकला तरी चालेल परंतु प्रयत्न करणं सोडू नका. हिम्मत नाही तर किंमत नाही आणि विरोधक नाही तर प्रगती सुद्धा नाही. आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय कदाचित धाबसंख्येचा आलेख आपण पाहिला तर अप्रतिम पाहायला मिळेल. द्वितीय सत्रामध्ये या धाबा चेस करत असताना पहिल्या षटकाच्या प्रगतीपथावरती 17 धाबा खर्च करण्यात आले. गोलंदाजी परेशची आपल्याला पाहायला मिळाली. थोडंसं महागडं षटक राहिलं पाली टीम साठी आणि प्रतिस्पर्धी टीम भूमी 11 कुंदे संघासाठी हे षटक मात्र अनुकूल होतं. 17 धाबा त्यांनी वसूल केला. 18 बॉल. आता 32 ची गरज या मॅच मध्ये असणार आहे. पहिला सामना नशिबाचा अगदी आपण पाहिला त्यामध्ये त्याने विजय प्रस्थापित केला. मागील चौकाराला लॉंग स्टॉप एंडला आणि तो देखील सामना अतिशय रफ अँड टफ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. 18 बॉल 32 ची गरज. जास्त वेळ घेऊ नका विनंती राहील. खास करून फिल्डिंग करणाऱ्या टीमला महत्वाच्या सूचना आहेत. टाइम मॅनेजमेंट बद्दल आपण पाहिलं तर गोरेगावकरांची स्पर्धा आहे. सातत्याने वारंवार तुम्हाला सूचना दिल्या जात आहेत. जो संघ मिड इनिंग मध्ये टॉस साठी नसेल त्याला लगेच तात्काळ पॅनल्टी सुद्धा देण्यात आलेली आहे. आणि लक्षात असू द्या जर जास्त वेळ 4 षटकामध्ये खर्च झाला तर तुम्हाला नक्कीच पॅनल्टी बसेल. ती मात्र शेवटच्या अंतिम षटकात तुम्हाला एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे. अद्यापपर्यंत 7 मिनिट आपण पहिल्या षटकासाठी खर्च केलेले आहेत. लक्षात असू द्या उर्वरित तुम्हाला 8 मिनिटांमध्ये 2 षटका हाताळायची आहेत. गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती कल्पेश.
ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न, बिग टायमिंग स्वतः गोलंदाजाले जज करत असताना झेल ड्रॉप, कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका हा क्रिकेटचा खेळ हे समीकरण असतं. आणि अगदी आपण पाहिलं तर स्वतः गोलंदाजाने मात्र ही फार मोठी चूक केलेली आहे. 2 धावा मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग अल्सो. अत्यंत चांगला तालमेळ आपल्याला अविनाश आणि भूषणच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 2 धावा जलद गतीने कंप्लीट केल्या, कारण 18 बॉल 32 समीकरण आहे. प्रत्येक बॉल गणित तुम्हाला इथे धावा बनवावाच लागणार आहेत. संघर्ष करावा लागेल. आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करेल. विचार बदला, आयुष्य जरूर बदलेल. राऊंड विकेट. हो, खोलबट टप्पाचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो पायामध्ये ठेवण्यात आला होता. जबरदस्त चेंडू, त्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल नो बॉल. 2+1 धावा मिळतील, एकंदरीत 3. नशिबाची साथच म्हणावी लागणार आहे. खरं तर भूमी 11 कुंदे संघ देखील मैदानावरती खेळत असताना पूर्णपणे आपलं नशीब आजमावत असताना काय जबरदस्त कामगिरी राहिली आहे. प्रत्येक अगदी चेंडू मागे धावा जमण्याचा प्रयत्न ते करतात. इक्वेशन सोपं करण्याचा प्रयत्न करतात. बॅटिंग मध्ये आपण पाहिलं तर भूषण आणि अविनाश वरती आता ती जिम्मेदारी आलेली आहे. नो बॉल फ्रीचा या ठिकाणी आपण पाहतो संधी आहे. पडल्यानंतर अतिशय वेगवान चेंडू एसटी रक्षकाकडे चाललाय. डॉट बॉल पुन्हा एकदा वापसी या मॅच मध्ये केली जाईल. एक डॉट चेंडू जे बापदेव पाली संघाला कमबॅक करून देईल, तर एखादा बोटा फटका पुन्हा एकदा या मॅच मध्ये शिरकाव करून देईल टीम भूमी 11 कुंदे संघाला. ऑन साइडला पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू हवेत. गोलंदाज जणू काही या ठिकाणी आपण पाहतोय चित्त्याच्या वेगाने धावलेत. आता पाठमोर स्थितीमध्ये एक अप्रतिम सेल टिपत असताना आपण पाहतोय. आता चूक होणार नाहीये. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. धक्का क्रमांक 2 लागेल. टीम भूमी 11 कुंदे संघाला फलंदाज बाद. क्यू 22 धाबा धाव फलकावरती 22 आणि दुसऱ्या विकेटचं पतन या ठिकाणी झालेलं आहे. षटक क्रमांक आपण पाहिलं तर सेकंड ओव्हर मध्ये या ठिकाणी अद्यापर्यंत 3 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस. यानंतरची मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अत्यंत चांगला सामना तो देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. एका बाजूला भडवल B+, तर दुसऱ्या बाजूला जनमान जोबेली संघ. षटक क्रमांक आपण पाहिलं 2 समोरच्या दिशेने कल्पेश. राऊंड विकेटने पुन्हा एकदा लीड कट. कमरच्या दिशेने हा फटका आपण पाहतो डीप मध्ये चाललाय. थोडस फंबल आणि आता त्याचा पुरेपूर फायदा उचलू शकले नाही आहेत. कदाचित एकाच धाब्यावरती समाधान व्यक्त केलेलं आहे बॅटर भूषणने. संकेत आणि भूषण आपण पाहतोय सध्या मैदानामध्ये खेळतात. भूषणकडे आता स्ट्राईक असणार आहे. धाबत संख्या धाव फलकावरती 23. 49 धाबांचं लक्ष या मॅच मध्ये आणि अद्यापर्यंत 23 वरती पोहोचलेले आहेत ते भूमी 11 कुंदे संघ या मॅच मध्ये. चांगली क्रिकेट स्पर्धा अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. 5 रजनीमध्ये आपल्या सर्वांच्या भेटीला आलेली स्पर्धा फ्रेंड्स चषक गोरेगाव. अंपायर सिग्नल बाईट बॉल. आणखीन एक खराब चेंडू या ठिकाणी आपण पाहतो. अतिरिक्त स्वरूपात या ठिकाणी धाव मिळेल. एक्स्ट्रा आणि 24 धावा. भाई पटेल माथेरानचे खरं तर नितांत त्यांचं प्रेम राहिलं. अनेक बक्षिसांची खैरात त्यांच्या वतीने करण्यात आली. हो, चांगला स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला. वर स्ट्रोक, एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक आपण पाहतोय. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. सनसणीत आलेला दर्जेदार चौकार. पिया तू
मला मिळाला. खरं तर धावसंख्येचा आलेख देखील आता थोडस हळूहळू पुढे चाललेला आहे या मॅच मध्ये. शेवटचा अंतिम बॉल षटकातील 28 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी अजूनही 21 धावांची गरज आहे. 13 बॉल शिल्लक आहेत. शेवटचा अंतिम बॉल फार महत्वाचा आहे. हो, खोलवटापाचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साईडला. ऑन ड्राईव्ह एक सिंगल मिळाली आहे. स्वतःकडे स्ट्राईक राहील भूषण. आणि आता पुन्हा एकदा आपण पाहिलं तर कदाचित या चुका तुम्हाला टाळाव्या लागणार आहेत. बॅक टू बॅक आपण जर पाहिलं तर धावा या ठिकाणी येत आहेत. चौकारानंतर मात्र आता असं वाटत होतं की भूषण स्वतःकडे स्ट्राईक ठेवतायत, परंतु संधी मिळते ना मिळते त्याचा सोनं करण्याचा प्रयत्न करतात. 2 धावा घेतल्यात. शेवट गुड केलाय भूमी 11 कुंदे संघाने. संघाची धावसंख्या धावफलकावरती 30 आणि आता येणारे 12 बॉल 19 धावांची गरज. बारा चेंडू 19 धावांची गरज आहे. इक्वेशन आपण पाहतो उद्या ऑन स्क्रीनला तुम्हाला पाहायला मिळेल. गोरेगाव ग्रामस्थ मंडळ आयोजित फ्रेंड्स चषक गोरेगाव 2026 उद्याची तिसरी रजनी. खरं तर पहिला वेगळ्या हाफचा सामना बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी अंतर्गत श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली आणि इंदगाव पंकज यांचा सामना होणार आहे. काल एक संघ जिंकलेला आहे वेगळ्या हाफ मधून जय हनुमान चामटोली. आणि आज एक सामना खरं तर पिंपलोली वाडी संघाने जिंकला. त्यामधील 2 संघांदरम्यान ती सेकंड मॅच होणार आहे. लक्षात असू द्या, दहिवली आणि इनगाव ही मॅच झाल्यानंतर तो सामना दुसरा होईल. त्यानंतर आझाद 11 खैरने राजमुद्रा खरवई, नेरळ माज 11 गोरसे बी वर्सेस अमसाला बामण डोंगरी. त्यानंतर रजा 11 वडोली बी आणि त्याला फाईट करेल भाबाळे बी. मांडा 11 कारिवली, मिनेश 11. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. उद्या आपण करू मोठमोठे संघ. अगदी आपण पाहतो रती महारथी उद्या या रचनेमध्ये खेळणार आहेत. हो, या दरम्यान पहिला बॉल षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली आहे. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव मिळेल. खरं तर धावांचं संरक्षण करायचं, परंतु अतिरिक्त धावा आता जीवन 11 जे बापदेव पाली संघाच्या वतीनं बहाल केल्या जात आहेत प्रतिस्पर्धी टीमला. ऑलरेडी नशीब फोपावलेत. मी तर म्हणेन भूमी 11 कुंदे संघाचे 12 बॉल 19 ची गरज होती. आता इक्वेशन शिल्लक राहील. 12 बॉल 18 धावांची गरज. प्रति षटका मागे 9. हो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. मिड ऑफ वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ कडे, तोपर्यंत मिळतीये सिंगल धाव. या सरबड आपण पाहिलं तर सरोजबाई बुबेरे आणि फैज बुबेरे यांचं आपण पाहतो. गोरेगाव दाख्यावरती या तबेला चाय, अगदी उत्तम दर्जाचा चाय तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. फेमस स्पॉट. खरं तर आपण पाहतो जे मात्र रात्री की यात्री खरं तर आपण पाहतो सातत्याने त्या ठिकाणी चायचा आस्वाद घेत असत. त्यांचे मनापासून आपण स्वागत करू. माझा आनंद घेत आहेत. तबेला चायच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. टीम ग्रामस्थ मंडळ गोरेगाव उमर 11 गोरेगाव या स्पर्धेसाठी. हो, पडल्यानंतर थोडस बाहेर निघालाय. हलकस आपण पाहिलं तर वळण घेणारा चेंडू पाहायला मिळाला. तोपर्यंत अष्टीरक्षक गॅदर करतायत. डॉट बॉल. गोलंदाज आपण पाहतो षटक क्रमांक 3 मध्ये राहुल. एक वेगळी शैली आहे. पडल्यानंतर आपण पाहतोय स्पॉट कडे पाहत राहिले भूषण. संपर्क नाहीये बॅट अँड बॉलचा. ज्या भूषणने मात्र विजयाची स्वप्न दाखवले. 10 बॉल आणि आता 17चं टार्गेट, 17चं इक्वेशन या मॅच मध्ये. हो, आणखीन एक डॉट बॉल. पडल्यानंतर आपण पाहतो अचंबित करणारी ही गोलंदाजी आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पडल्यानंतर अगदी आपण पाहतो वळण घेणारा चेंडू आपण पाहतोय. बॅक टू बॅक त्याच टप्प्यावरती गोलंदाजी आहे. संपर्क होत नाहीये. कडे कडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न आहे. फुटवर्कचा कोणत्या प्रकारचा वापर नाहीये. पदलालित्य नाहीये. आणि याच दरम्यान 2 चेंडू डॉट. कामगिरी चांगली करावी लागणार आहे. धावा एका बाजूला वाचवायचे असे प्रयत्न आता गोलंदाज करतायत. आणखीन एक सलग लागोपाठचा. क्या बात आहे. काय गोलंदाजी होते सध्या मैदानाच्या आतमध्ये. राहुल
इम्प्रेसिव्ह कामगिरी करतायत. पहिला चेंडू ते दिशेपासून थोडेसे भरकटले जरूर, परंतु त्यानंतर त्यांनी गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा नियंत्रण आणलं आणि काय कमालीची गोलंदाजी आहे. अक्षरशः मी तर म्हणेन ना, या गुलाबी थंडीमध्ये आगीचे निखारे टाकण्याचा प्रयत्न हा गोलंदाज करतो राहुल. 8 बॉल 17 धावांची गरज. 17चा खतरा कोणत्या संघाला या मॅच मध्ये होणार आहे? भूमी 11 कुंदे की जय बापदेव पाली संघाला. पुढे सरसावले, चांगला स्ट्रोक, जागा बनवली आहे. वाईड स्ट्रॉंग आपला बॉल जाईल. खरं तर इनफिल्डचा पुरेपूर वापर करत असताना बॉल जाईल सीमा पार. धाबा मिळतील भूमी 11 कुंदे संघाला आणि बॅटर भूषणला 4-4-4. खरं तर माजी साहेब मेडिकल यांचे कौतुक व्हायला हरकत नाही. मदनजी पटेल ज्यांच्या वतीनं सातत्याने आम्हाला मेडिकल किट प्रत्येक वर्षामध्ये उपलब्ध होते आणि यावर्षी मेडिकल किट नाही तर त्यांच्या साथीनं आपण पाहिलं तर तब्बल 2100 रुपयाचं आर्थिक डोनेशन सुद्धा या स्पर्धेसाठी आलेलं आहे. त्यांचे मनापासून कौतुक. 7 बॉल 13 धावांची गरज. म्हटलं जातं ना, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होनी चाहिए. या दरम्यान आपण पाहिलं तर आणखीन एक वाईट बॉल. समीकरण 7 बॉल 13चं होतं ते मात्र आता 7-12चं राहिलेलं आहे. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर असं समीकरण पाहायला मिळालं. प्रथमेश सरांनी उल्लेख केला की सध्याच्या घडीला जो मात्र अंक प्रत्येकाला हवासा वाटतो तो 7-12. येणारी 7 बॉल 12 धावांची गरज. भूमी 11 कुंदे संघ या दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून शेवटचा अंतिम बॉल फार महत्वाचा राहील. जर चौकार षटकाला तर सामना सोपा होईल. विकेट आली, डॉट आला तर सामना कठीण होईल. शेवटचा बॉल तो राहिला गोलंदाजाच्या दाबावरती आणि आता आपण पाहतोय 6 बॉल 12 धावांची गरज या मॅच मध्ये असणारी टीम भूमी 11 कुंदे संघाला. जी धुळे एक नामांकित पुरस्कर्ते देखील त्यांचं मनापासून आपण स्वागत करू. 6 बॉल 12 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. जो मात्र असा गोलंदाज वापरावा लागणार आहे तो मात्र 6 चेंडू मध्ये या 12 धावा रोखेल. म्हटलं जातं ना, संगीत सुनकर ज्ञान ने मिलता, मंदिर जाके भगवान ने मिलता. क्यों लोग आज भी पूछते हो पत्थर को, क्योंकि भरोसे के लायक इंसान नहीं मिलता. 6 बॉल आणि 12 धावा वाचवण्यासाठी कोणावरती भरोसा दाखवला असेल जीवन 11 जे बापदेव पाली संघाने हे आपल्याला पाहायचंय. सलामीला आपण पाहतोय ज्याने मात्र अप्रतिम कामगिरी केली आहे. भूषण आणि त्याच्या साथीनं संकेत असे 2 बॅटर सध्या मैदानामध्ये खेळतायत. 6 बॉल 12 धावांची गरज. शेवटच्या अंतिम स्लॉगरच्या षटकामध्ये गोलंदाज रोहितला या ठिकाणी पाचारण करण्यात आलेले. समोरच्या एंड कडून गोरेगाव गावाच्याच एंड कडून हे षटक तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 6 बॉल 12ची गरज. पहिला बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचे हात अगदी हळूवार पद्धतीने बाहेर निघालेत पक्षाच्या पंखाप्रमाणे आणि अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. अवांतर धाव या ठिकाणी मिळणार आहे. बाळा माने सर आम्हाला सांगतायत इथे मात्र अतिरिक्त धाव मिळेल बॅटिंग करत असताना भूमी 11 कुंदे संघाला. आणि आता 6 बॉल 11 धावांची गरज. चांगली स्पर्धा, त्यामधील अत्यंत महत्वाचा सामना आपण पाहतोय. फुलटॉस बॉल संपर्क व्यवस्थित नाही आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न डीप मध्ये बॉल चालला. 1 कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि या 2 धावा. घडलं का एक्झॅक्टली? बॅकअपला कोणी नाहीये. धावा मिळतील इथून जरूर भूमी 11 कुंदे संघाला. आणि आता 1 2 3 एकंदरीत 3 धावा आणि जी स्ट्राईक सध्या संकेत कडे होती ती स्ट्राईक मात्र आपण पाहतोय एक आक्रमक बॅटर भूषण कडे आलेली आहे. संघाची धाबत संख्या 3 ने पुढे जाईल. 49 धावांचं लक्ष होतं. धाबत संख्या धावफलकावरती अद्यापर्यंत 41. येणारे 5 बॉल 8 धावांची गरज.
सामना जबरदस्त आपण पाहतोय, कदाचित आपण पाहतोय जर 5 बॉल मध्ये 7 धावा जरी बनवल्या भूमी 11 कुंदे संघाने तर सुपर ओव्हर मध्ये हा सामना जाऊ शकतो. कालच्या रात्रीमध्ये एकही सुपर ओव्हरचा सामना पाहायला मिळाला नाही. आज ते चित्र पाहायला मिळेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. 5 बॉल 8 ची गरज, 8 धावा बनवल्या तर भूमी 11 कुंदे संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल. या धावा रोखल्या गेल्या तर मात्र जीवन 11 जय बापदेव पाली संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल. 5 बॉल 8 धावांची गरज, गोलंदाज सज्ज रोहित. राऊंड विकेट. हो समोर खेळेल बॅटच्या टोनला लागून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल चालला, गॅप मधून, गॅप मोठा अगदी आपण पाहतोय. आणि आता चेंडू अडवण्याचा प्रयत्न देखील करण्यात आलेला आहे. जबरदस्त फिल्डिंग, 100% एफर्ट आपण पाहतोय. किमान 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि या 2 धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल. मॅच अप्रतिम पाहायला मिळते. आता मात्र फक्त 6 धावांची गरज. 4 चेंडूंचा खेळ, बॅलन्स, एखादा षटकार या मॅचला खुलं करून देऊ शकतो भूमी 11 कुंदे संघासाठी, कारण स्ट्राईक एंडला सेट बॅट्समन भूषण सध्या मैदानावरती खेळतोय. हो लाईन चांगली आहे, कमबॅक करतात. जबरदस्त सामना होईल. एका बाजूला भूमी 11 कुंदे संघाला जिंकायचे जरूर, परंतु टीम जय बापदेव पाली संघाला हार नाहीये मंजूर. डॉट बॉल आलाय रोहितच्या गोलंदाजीमध्ये. अगदी आपण पाहतो पुन्हा एकदा वेरिएशन पाहायला मिळाले. गती थोडीशी कमी केली आहे. थोडासा चेंडू आपण पाहतो पडल्यानंतर खाली राहिला, संपर्क होऊ शकला नाहीये. आणि आता 3 बॉल 6 धावांची गरज. वॉट अ मॅच, थ्रिलिंग मॅच सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. हो या ठिकाणी आपण पाहतो लोअर फुल टॉस कन्वर्ट केलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल. एक सिंगल मिळेल, एकाच धावेवरती समाधान. काय अप्रतिम सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल 5 धावांची गरज. 6 बॉल 12चं समीकरण असताना ही मॅच कुठे होती आणि आता कुठे येऊन ठेपलेली आहे. 2 बॉल 5 धावांची गरज, तर 2 बॉल मध्ये 4 जरी बनवल्या गेल्या तरी सुपर ओव्हर मध्ये हा सामना जाऊ शकतो. आयोजकांच्या वतीनं हा बेनिफिट आपल्या ग्रामीण संघाला जरूर मिळेल. 2 बॉल 5 ची गरज. स्ट्राईक एंडला बॅटर संकेत, रोहित टू संकेत. हो चांगला स्ट्रोक, फटका प्रतिम पाहायला मिळतो. ड्राईव्ह केलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणि इथे पाहता पाहता बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्झॅक्टली आपण पाहतो चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु नशिबाने मात्र साथ सोडली आहे जीवन 11 जय बापदेव पाली संघाची. प्रतिस्पर्धी टीमला मिळतील धावा 4 4 4. क्रिकेट मध्ये आपण पाहतो जर तरला महत्व नाहीये. सुख दुःखाने भरलेला क्रिकेट आम्ही कित्येक वेळा पाहिलेला आहे. अप अँड डाऊनचं क्रिकेट आम्ही पाहिलेलं आहे. 1 बॉल 1 धावेची गरज आता या मॅच मध्ये. शेवटचा बॉल जर मात्र ही धाव बनवली गेली नाही तर सामना सुपर ओव्हर मध्ये जाऊ शकतो, परंतु ही धाव बनवावीच लागणार आहे. जर भूमी 11 कुंदे संघाला जिंकायचं असेल तर या मॅच मध्ये शेवटच्या बॉलवरती 1 धाव घेणं गरजेचं आहे. जर ही धाव वाचवली तर मात्र बापदेव पाली संघ देखील आपलं अस्तित्व या मॅच मध्ये जिवंत ठेवू शकेल. जबरदस्त सामना, हाय व्होल्टेज ड्रामा, गुलाबी थंडीमध्ये गरम सामना. जसा आपण पाहतो गुलाबी थंडीमध्ये प्रत्येकाला तबेला चाय हवा असतो, तसा सामना आता सध्या मैदानावरती रंगताना पाहायला मिळतो. जबरदस्त एका बाजूला टीम पाली तर दुसऱ्या बाजूला कुंदे. कोण जिंकेल, गोलंदाज की फलंदाज? 1 बॉल 1 धावेची गरज. क्रिकेटचा थरार, ऐतिहासिक क्रीडानगरी आपण पाहतोय. शहबाजाजी अहमद क्रीडांगण गोरेगावची ऐतिहासिक क्रीडानगरी आहे आणि त्यावरती रंगलेला हा क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा. शेवटचा 1 बॉल 1 धावेची गरज. फिल्डिंग मध्ये थोडस बदलाव होतो. चला सामना स्पीडअप करायचा आहे. थ्रिलिंग मॅच, अम्ब्रेला फिल्डिंग, जबरदस्त सर्व काही गोष्टी पाहायला मिळतील. जर धाव बनवली गेली नाही तर सुपर ओव्हर या स्पर्धेमधील पहिला सामना होऊ शकेल का, हा देखील प्रश्नचिन्ह आहे. 1 बॉल 1 धावेची गरज. सामना जर अबडला असेल ना तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. भूमी 11 कुंदे की जीवन 11 जय बापदेव पाली. 1 बॉल 1 धावेची गरज. गोलंदाज रोहित, स्ट्राईक एंडला संकेत. हो टॅप केलंय, पाहावं लागेल. एक्झॅक्टली फलंदाज बाद. सुपर ओव्हर मध्ये हा सामना गेलेला आहे.
एम्पायर सिग्नल OUT फलंदाज बाद. बॉय सचिन धुळे त्यांना देखील सुपर ओव्हरचा सामना पाहायचा होता. तुम्हाला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हीच आम्ही आई एकविरा चरणी प्रार्थना करू. वाढदिवसाच्या तुम्हाला शुभेच्छा. जय हनुमान क्रीडा मंडळ जोबेली टीमच्या वतीने देखील सचिन अनंत धुळे यांना भरपूर साऱ्या शुभेच्छा. उमर 11 गोरेगाव टीमच्या वतीने आणि आमच्या समालोचन कक्षाच्या वतीने देखील तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. चला आपण सुपर ओव्हर कडे जाणार आहोत. खरं तर भरपूर प्रेक्षक प्रतीक्षित होते हा सामना सुपर ओव्हर मध्ये जाणार तर नाही ना, तर हो हा सामना आता सुपर ओव्हरचा होणार आहे. चला लवकरात लवकर आपण नावं द्यायची आहेत. प्लीज बॅटर लवकर या. फिल्डिंग करेल टीम जय बापदेव पाली. मॅच कंटिन्यू होईल. सुपर ओव्हर मध्ये आपण पाहतो 3 बॅटरची नावं आमच्यापर्यंत पोहोचतील. आणि गोलंदाजाचं नाव सुद्धा या ठिकाणी आम्हाला सांगायचे, कारण सुपर ओव्हरची जी गोलंदाजी आहे तो कोणता गोलंदाज करेल लगेच आम्हाला माहिती द्या लवकरात लवकर, कारण जवळजवळ आता 10 ते 15 मिनिटं या ठिकाणी आपण सुपर ओव्हर साठी घेणार आहोत. कारण एक सत्र किमान 5 मिनिटांचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. निरंजन सावंत सर लवकरात लवकर आपण फिल्डिंग लगेच सेट करू. बॅटर आपण सुद्धा मैदानाच्या आतमध्ये लगेच जायचं. हे 3 बॅटर असणार आहेत आणि गोलंदाज सुजित. कुंदे टीमचा गोलंदाज कोण असणार आहे? लवकर नाव द्या पटकन प्लीज. गोलंदाजाचं नाव द्या. भूषण. ओके ठीक आहे. जय बापदेव पाली या संघाचे देखील आम्हाला नावं आमच्यापर्यंत पोहोचतील. राहुल, रोहित आणि बारक्या हे 3 बॅटर असतील आणि गोलंदाज राहुल. ओके चला मॅच कंटिन्यू. बॅटर आपण लगेच पाठवा. कुंदे टीम चला. नवीन चेंडू त्या ठिकाणी देण्यात आलेला. चॉईस बॉल कोणताही नसणार आहे आणि यानंतर जर चेंडू हरवला फुटला तर तुम्हाला जुना चेंडू देण्यात येईल, हे लक्षात घ्या. सलामीची जोडी आता मैदानामध्ये दाखल झाली. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सुपर ओव्हरच्या मॅचकडे आपण जाणार आहोत. या क्रीडा नगरीचा हा इतिहास आहे. खरं तर आपल्याला संपूर्ण स्पर्धेमध्ये 1 ते 2 मॅचेस सुपर ओव्हर जरूर पाहायला मिळतात आणि तो सामना या ठिकाणी आपण आता एन्जॉय करणार आहोत. अत्यंत दर्जेदार सामना. शेवटच्या एका बॉलवरती एका धावेची गरज असताना काय जबरदस्त फिल्डिंग करण्यात आली. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो पिकी झाली आणि रन आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. चला लगेच फिल्डिंग सेट करा प्लीज. गोलंदाज परेश. ओके चला कंटिन्यू करा मॅच. पंच 1 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. ती सुपर ओव्हर. ओमसा MTC स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हर करतोय आणि खरं तर तुम्हाला उद्या या मॅचची देखील चर्चा होताना पाहायला मिळेल. याच्यानंतर जर आपण पाहिलं तर सुपर ओव्हर मध्ये जर हा सामना टाय झाला तर टॉस वरती आपण निर्णय देणार आहोत. लक्षात घ्या नवीन फ्रेश टॉस केला जाईल. चला मॅच ऑन.
दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. शो द गुड गेम. बोथ द टीम. जीवन 11 बावदे पाली वर्सेस भूमी 11 कुंदे. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल यावेळी साबट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल चालला तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. सेकंडचा कॉल आणि आता थोडस फंबल क्रिकेट. 2 धावा जरूर मिळतील. सुपर ओव्हरच्या मॅच मध्ये आपण पाहतो प्रत्येक बॉलचा आता खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न असेल बॅटर संकेत आणि रोशनचा. जो संकेत आपण पाहिला मागच्या मॅच मध्ये खरं तर एखादी किल्ला त्याने लढवला परंतु अखेर शेवटच्या क्षणाला थोडस संघ बॅकफूट वरती राहिला. ती धाव त्यांना कंप्लीट करता आली नाहीये आणि हा सामना थेट सुपर ओव्हर मध्ये जाऊन टेपलेला आहे. ओ पडल्यानंतर आउटसाइड ऑफ स्टंप. थोडस काटा बदललाय चेंडूने आणि अगदी आपण पाहतो अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून थोडस दूर चाललाय. तो परत अंपायर सिग्नल निरंजन सावंत सर सांगतात वाईट बॉल. पहिल्या बॉल वरती 2 त्यानंतर वाईट बॉल. एकंदरीत धावा संख्या 3. चांगलं टार्गेट सेट करावं लागणार या मॅच मध्ये टीम भूमी 11 कुंदे संघाला कारण सुपर ओव्हरची मॅच. गोलंदाज परेश चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिलेत आणि आता इतर 2 धावांचा कॉल जरूर करण्यात आलाय संख्येच्या वतीने आणि या 2 धावा अंपायर सिग्नल 1 शॉट. एकच धाव मिळणार आहे. बघा ज्या धावांसाठी तुम्ही प्रयत्न करता ती धाव तुम्हाला प्रॉपर या ठिकाणी घ्यावी लागणार आहे. व्यवस्थित बॅट जर ग्राउंडिंग केली तर तुम्हाला त्या धावा मिळू शकतील. ऑफिशियल आमचे निरंजन सावंत सर, बाळा माने असतील, फिरोज खान सर. अचूक वेळी अचूक निर्णय त्यांच्या वतीने देण्यात आलेले आहेत. संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांच्या खांद्यावरती ती जबाबदारी या ठिकाणी योग्य रीतीने पार पडत असताना हॅट्स ऑफ तुमच्या कामगिरीला सुद्धा. एकच धाव मिळेल. राऊंड विकेट. हो चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक त्याच्या अवाक्याच्या बाहेर. हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. लॉंग ऑनच्या दिशेने आलेला हिट्स मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. बॅटच्या रडार मध्ये आला इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द पार्क. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला जबरदस्त फटका. षटकाराने धावत संख्या धाव फलकावरती 10 धावा. आणखीन एक चांगला स्ट्रोक कव्हरच्या दिशेने आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक बेगार आलेत. अखेर पाठमोर स्थितीमध्ये चेंडूला गॅदर करत असताना 2 धावा मिळणार आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या बॉल वरती 2 धावा त्यानंतर वाईट बॉल सिंगल षटकार आणि या 2 धावा एकंदरीत 12 धावा धाव फलकावरती झालेले आहेत. सुपर ओव्हरचा सामना तुम्ही पाहतायत. सर्व प्रेक्षक या ठिकाणी आपण पाहतो मनोरंजन करतायत आणि खरं तर या ठिकाणी सातत्याने अप्रतिम मॅचेस आपण पाहतोय. यानंतर जन्मा जोबेली वर्सेस भडवल B+ या 2 टीम मध्ये एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटचे अंतिम 2 बॉल स्टील 2 to go. कोलबे डब्बाचा बॉल ऑन साइडला ऑन ड्राईव्ह. डीप मध्ये बॉल चालला. क्षेत्ररक्षक बेगार आलेत. एक कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल आणि आता दुसऱ्या धावेसाठी फलंदाज या ठिकाणी होतील बाद. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने DRS करण्यात आलेला आहे. एक्झॅक्टली आपण चेक करू. दुसरी धाव कंप्लीट आहे की नाही हे तपासलं जाईल. बाळा माने सर तिसऱ्या पंचांची मदत घेतात. टेक्निकल रूम मध्ये ऑफिशियल अपडेटर देखील आहेत. OUT फलंदाज बाद. एक्झॅक्टली तिसऱ्या पंचांची या ठिकाणी घोषणा आली आहे. वॉर रूम मधून फलंदाज बाद असेल आणि आता शेवटचा अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळेल. धावा धाव फलकामध्ये 12 आहेत.
एक चांगला टार्गेट सेट करावा लागेल. शेवटच्या बॉलवरती जर एखादा मोठा फटका आला ना तर चांगली टोटल बनू शकेल सुपर ओव्हर मध्ये. चौकार आला तर 16 धावा बनतील, 17चं टार्गेट बनेल. षटकार आला तर 18 धावा बनतील, 19चं टार्गेट बनेल. सिंगल आली तर 14चं टार्गेट बनेल आणि डबल आली तर कुठेतरी 15चं टार्गेट या मॅच मध्ये बनू शकेल. पाहावं लागणार आहे नक्की या शेवटच्या अंतिम बॉलवरती काय घडेल. या दरम्यान रिक्षा चालक मालक संघटना बदलापूरचे माजी अध्यक्ष रामचंद्र वामन धुळे यांचं या ठिकाणी आगमन झालंय उर्फ बाळाशेठ. स्वागत आहे आपलं. शेवटचा बॉल शेवटचा बॉल यावेळेस मिस टायमिंग फलंदाज ठिकाणी होईल बाद. आणि आता शेवट गोड केलाय तो जीवन 11 जय बापदेव पाली संघाने. फलंदाज बाद, 12 धावा 13 धावा धावफलकावरती आहेत आणि आता विजयासाठी 14 धावांची गरज. चला आपण लवकरात लवकर कुंदे संघाला विनंती करेन की आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये एंटर करा आणि पाली टीम आपण देखील लवकर या. आपले बॅटर लगेच पाठवा कारण आणखीन 2 मॅच आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचे. सेकंड राऊंड मधून आपण पाहिलं तर सेकंड मॅच एका बाजूला करण धुळे, विवेक गायकवाड, महेंद्र धुळे यांची आर्मी सज्ज आहे जयहनुमान जोबेली. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर भडबल B+ अनुराग राकेश पाटील यांचा संघ देखील सज्ज आहे. काय जबरदस्त सामना त्यांनी जिंकला भडबल B+ संघाने. बल्ल्यानी संघाला शिकस्त देऊन तो संघ सेकंड राऊंड मध्ये आपलं स्थान त्यांनी पक्क केलं. चौदा धावांची गरज. 14 रन्स टू विन फ्रॉम 6 बॉल. चला बॅटर आपण लगेच पाठवायचे. जयहनुमान जोबेली संघ B संघाचं देखील आज कौतुक करावं लागेल. चॉकलेट बॉय अभय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आज जयहनुमान जोबेली B हा संघ खेळा. विश्वनाथ धुळे असतील. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी राहिलेले जयहनुमान ढोकेच्या स्पर्धेत. सुपर ओव्हर साठी कोणत्या प्रकारचा चॉईस बॉल नसणार आहे लक्षात घ्या. डायरेक्ट बॉल आयोजक या ठिकाणी देणार आहेत. नवीन तो तुम्हाला घ्यावा लागेल कारण आपण प्रतिस्पर्धी टीम भूमी 11 कुंदे संघाला देखील आयोजकांच्या वतीनेच बॉल या ठिकाणी सुपूर्द केलेला आहे. लक्षात घ्या कारण जेव्हा चेंडू हरवेल, फुटेल किंवा गहाळ होईल तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी जुना चेंडू देण्यात येईल. ही सुद्धा सूचना आपण खेळाच्या पहिल्या सत्रात दिली होती. 13 धावा झालेले, 14 धावांची गरज आहे. सुपर ओव्हर मध्ये सलामीची जोडी सध्या मैदानावरती जीवन 11 जय बापदेव पाली संघाची दाखल झालेली आहे. एका बाजूला बारक्या तर दुसऱ्या बाजूला राहुल ही सलामीची जोडी आहे. सुपर ओव्हरची मॅच जबरदस्त सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. खरं तर आपण पाहतो असं वाटलं होतं की भूमी 11 कुंदे संघ त्या बाश मध्ये 1 पाऊल दूर आहे कारण 1 बॉल एका धावेची गरज असताना त्या संघाने मात्र अगदी आपण पाहतोय थोडंसं निराश केलं. परंतु हरकत नाही आहे. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये सुपर ओव्हर मध्ये 13 बनवलेत आणि आता या 14 धावांचं संरक्षण त्यांना करायचंय. याच अनुषंगाने आता भूषणला गोलंदाजी करावी लागणार आहे. 2 भूषण नावाचे नामक खेळाडू सध्या मैदानावरती आपण पाहणार आहोत. भूमी 11 कुंदे संघ, भूषणदादा रोहणे जे संघाचे सर सेनापती आहेत, आधारस्तंभ आहेत. भूमी 11 कुंदे या नावाने संघ नेहमीच वेगवेगळ्या बेल्ट मध्ये खेळत असतो आणि आज देखील अगदी आपण पाहतो अप्रतिम खेळ त्यांचा राहिलेला आहे. परंतु पनवेल तालुक्यातील एक दिग्गज संघ समोर जीवन 11 जय बापदेव पाली
6 बॉल 14ची गरज. स्ट्राईक एंडला बारक्या बाशॉन. दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा. व्हेरी फर्स्ट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज भूषण रेडी टू गो. पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक सज्ज. शॉट एक्स्ट्रा कव्हरला तोपर्यंत चांगला या ठिकाणी आपण पाहिलं तर फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. तोपर्यंत एकच धाव मिळेल. सिंगलने स्वतःचं वैयक्तिक संघाचं खातं या ठिकाणी खुलं करण्यात आलंय. 6 बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे. जबरदस्त थ्रिलिंग मॅच आपल्याला पाहायला मिळाली. 5 बॉल आणि आता 13 धावांची गरज. हो चांगला व्हेरिएशन लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक काय जबरदस्त फिल्डिंग केली आहे. खरं स्क्रीन समोर हा चेंडू अडवण्यात आला. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध चांगले प्रयत्न करतायत. दाद द्यावे लागेल कारण धावा रोखायच्या असल्यानंतर चेंडूवरती येणं, बाकणं, उचलणं, फेकणं या चारही क्रिया महत्वाच्या कराव्या लागतात आणि अत्यंत सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. बारके आणि राहुल सध्या मैदानावरती खेळतात. दोघांच्या बॅटमधून एक सिंगल धाव या ठिकाणी एकवटली गेली आहे. हो पुन्हा एकदा आपण पाहतोय गोपनी सारखी बाट फिरवली आहे. एक धाव कमिट. सेकंडचा कॉल. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. पाहावं लागणार आहे आणि या ठिकाणी 1 2 3 चौथ्या धावेसाठी प्रयत्न केले जाणार आहेत का पाहायचं. एक्झॅक्टली आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंड वरून गोलंदाजाने फेक केली एसटी रक्षकाकडे. त्याचं लक्ष थोडस अगदी आपण पाहतो विचलित झालं. त्यानंतर मात्र इथे चेंडू अडवता आला नाहीये. चेंडूची फेकाफेक या धाबा तुम्हाला वाचवाव्या लागणार आहेत. काय अप्रतिम गोलंदाजी करतात. मी तर म्हणे भूषणचं कौतुक करेन. सुरुवातीला 2 चेंडूवरती त्याने एक धाव खर्च केली. त्यानंतर अगदी आपण पाहतो अप्रतिम चेंडू बारक्यासाठी टाकण्यात आला. तिथे सुद्धा असं वाटत होतं की 1 किंवा 2 किमान धावा जातील पण तो एक्स्ट्रा धाव या ठिकाणी पाहायला मिळाल्या. 3 धावा खर्च केलेत. 6 बॉल मध्ये 14 धावांची गरज असताना अद्यापपर्यंत 5 धावांवरती पोहोचलाय. जे बापदेव पाली संघ शेवटचे 3 बॉल विजयासाठी 9 धावांची गरज आहे. एखादा मोठा फटका या मॅच मध्ये कमबॅक करून देईल टीम पाली संघाला. परंतु डॉट बॉल विकेट आली तर पुन्हा एकदा प्रेशर क्रिएट करेल टीम भूमी 11 कुंदे या सुपर ओव्हर मध्ये. गोलंदाज भूषण. स्ट्राईक एंडला राहुल. राईट अमोर द विकेट. फुल टॉस बॉल. क्लीन बॉल. यष्ट्या उद्ध्वस्त केलेत आणि आता आपण पाहतोय धक्का क्रमांक पहिला लागेल सुपर ओव्हर मध्ये. बॅटिंग करत असताना जीवन 11 जय बापदेव पाली टीमला फलंदाज बा. दोन बॉल आणि आता 9 धावांची गरज. अनेक प्रेक्षकांच्या मनात प्रश्न पडला असेल जर कदाचित 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 चौकार आले तर मग काय. त्यानंतर फ्रेश टॉस केला जाईल. 2 बॉल 9 धावांची गरज. या 9 धावा बनवाव्याच लागणार आहेत. बॅटिंग करत असताना पाली टीमला जिंकायचं असेल तर प्रतिस्पर्धी टीम काय प्रयत्न करते. अफलातून गोलंदाजी भूषणची आपल्याला पाहायला मिळाली. सध्या तरी आपण पाहतो प्रत्येक बॉल सोन्याच्या भावाप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. त्याला माहिती हा सामना फार महत्वाचा आहे. इम्पॉर्टंट मॅच मैदानावरती आपण पाहतोय खेळतोय. 2 बॉल 9 धावांची गरज. गोलंदाज आपण पाहतोय भूषण न्यू बॅटर. सध्या स्ट्राईक एंडला रोहित. 2 बॉल 9 धावांची गरज. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा भूषण तयार. स्ट्राईक एंडला रोहित. हो चांगला बॉल ज्या ठिकाणी आपण पाहतोय पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि आता आपण पाहतोय या ठिकाणी हा डॉट बॉल. चला अंपायरशी कोणत्या प्रकारचा वादविवाद नको कारण एक्झॅक्टली या ठिकाणी आपण पाहिलं तर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. संपर्क व्यवस्थित झाला नाहीये आणि आता 1 बॉल 9 धावांची गरज. जर 1 बॉल लिगल या ठिकाणी आला तर जरूर भूमी 11 कुंदे संघ तिसऱ्या फेरीमध्ये जाऊ शकेल. कदाचित हा सामना जिंकल्यानंतर त्यांना सुद्धा असं वाटेल की या अगोदरची मॅच
खरं तर आपण पाहतो एक चेंडू एका धावेची असताना तो सामना आम्ही जिंकला असता, परंतु त्या ठिकाणी झालेल्या चुका. खरं तर सुपर ओव्हर मध्ये हा सामना गेला आणि सुपर ओव्हर मध्ये मात्र चांगली कामगिरी केली आहे. भूषणचं कौतुक करावं लागेल. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. भूमी 11 कुंदे संघ आणि हार्ड लक टीम जीवन 11 जय बापदेव पाली.